नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर कलिंगडाची लागण करत असताना प्रत्येक वेळेस तुम्हाला व्हिडिओ द्यायचा मी आता निर्णय घेतलाय। तर रान कसं तयार करायचं किंवा काय करायचं, जसं मी तुम्हाला मागं व्हिडिओत सांगितलं की बाबांनो रोटर मारून वगैरे आपण रान तयार करून घेतलं। सरी सोडणार आहे ती साधारण ह्यो सेंटर साधारण 5 फुटाच्या आसपास असावा। आणि सरी सोडल्यानंतर आता ही जी सरी सोडल्या ह्याला जाणून बुजून काय केल्या, दावण ठेवल्या। तर ही दावण कशासाठी ठेवल्या, तर आपण ह्यात काय करायचंय, आता रासायनिक खत टाकायचं आहे आणि परत याच्यावर थोडंसं ब्लेड मारून घ्यायचं आहे, म्हणजे खत ही माती आड होते। आणि माती आड झाल्यामुळे काय होतंय की त्यातला जो अंश आहे तो उडून जात नाही, किंवा जे पाण्याचा आणि हवेचा संपर्क येणार आहे त्यावेळेला ते उडून जात नाही, ज्यावेळेला जाणार आहे त्यावेळेला मातीच्या संपर्कात येत आहे। हा एक मुद्दा झाला। दुसरं, हे जे ढेकळं आहेत तर ही ढेकळं रानात नसली पाहिजेत। रान हे पूर्ण असं मातीमय पाहिजे आहे, तर ही ढेकळं सुद्धा ह्यात नसली पाहिजेत। तर अशा पद्धतीने आपण सुरुवातीला असं करून घेऊन परत त्याच्यावर ब्लेड मारून किंवा खतं घालून ही तुम्हाला प्रत्येक, आणि आपलं रान हे ह्याच्यानंतर काय करायचं हे सगळं तुम्हाला अपडेट देत राहिलिंगडं लावणार आहे, किंवा जे उत्पादन घेणार आहे हे कसं जोरात येईल याचा अभ्यास करून प्रत्येक वेळेस वेळोवेळी व्हिडिओ देऊन तुम्हाला आपण जास्तीत जास्त कसं उत्पादन वाढवू यावर काम करूया। धन्यवाद। नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर कलिंगडाची लागण करत असताना प्रत्येक वेळेस तुम्हाला व्हिडिओ द्यायचा मी आता निर्णय घेतलाय। तर रान कसं तयार करायचं किंवा काय करायचं, जसं मी तुम्हाला मागं व्हिडिओत सांगितलं की बाबांनो रोटर मारून वगैरे आपण रान तयार करून घेतलं। सरी सोडणार आहे ती साधारण ह्यो सेंटर साधारण 5 फुटाच्या आसपास असावा। आणि सरी सोडल्यानंतर आता ही जी सरी सोडल्या ह्याला जाणून बुजून काय केल्या, दावण ठेवल्या। तर ही दावण कशासाठी ठेवल्या, तर आपण ह्यात काय करायचंय, आता रासायनिक खत टाकायचं आहे आणि परत याच्यावर थोडंसं ब्लेड मारून घ्यायचं आहे, म्हणजे खत ही माती आड होते। आणि माती आड झाल्यामुळे काय होतंय की त्यातला जो अंश आहे तो उडून जात नाही, किंवा जे पाण्याचा आणि हवेचा संपर्क येणार आहे त्यावेळेला ते उडून जात नाही, ज्यावेळेला जाणार आहे त्यावेळेला मातीच्या संपर्कात येत आहे। हा एक मुद्दा झाला। दुसरं, हे जे ढेकळं आहेत तर ही ढेकळं रानात नसली पाहिजेत। रान हे पूर्ण असं मातीमय पाहिजे आहे, तर ही ढेकळं सुद्धा ह्यात नसली पाहिजेत। तर अशा पद्धतीने आपण सुरुवातीला असं करून घेऊन परत त्याच्यावर ब्लेड मारून किंवा खतं घालून ही तुम्हाला प्रत्येक, आणि आपलं रान हे ह्याच्यानंतर काय करायचं हे सगळं तुम्हाला अपडेट देत राहिलिंगडं लावणार आहे, किंवा जे उत्पादन घेणार आहे हे कसं जोरात येईल याचा अभ्यास करून प्रत्येक वेळेस वेळोवेळी व्हिडिओ देऊन तुम्हाला आपण जास्तीत जास्त कसं उत्पादन वाढवू यावर काम करूया। धन्यवाद।